हाय गाईज, वेलकम बॅक. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल मी चहा केला, थोडी हेल्प केली आणि दादाला 3 वाजता बोलले मी जरा पॉवर नॅप घेते. माझी नॅप इतकी पॉवरफुल होती की मी डायरेक्ट सकाळी 9 वाजता उठले आणि बघते तर काय, मकर रेडी आहे, वो भी एक नाईट में. तर मी पटापट वरच्या घरी गेले, रेडी झाले आणि मम्मीच्या एका स्टुडंटने स्वतःच्या हाताने केक बनवून आणला होता. तो आम्ही कट केला आणि ते झाल्यावर मी खाली आले. तर आमचा मकर ऑलमोस्ट रेडी होता. सो बाकीच्या तयारीला आम्ही लागलो आणि मी करत होते माझं फेवरेट काम म्हणजे गंध उगळणे. मग आम्ही गेलो बाप्पा आणायला आणि बघा, दरवर्षीप्रमाणे लास्टला आमचेच सगळ्यांचे बाप्पा राहिले आहेत घेऊन जायचे. आणि हा आहे प्रथमेश दादाचा गणपती बाप्पा, म्हणजेच माझ्या पप्पांच्या आजोळचा. हा बघा आपला बाप्पा कसला थाटात बसलाय. आणि हो, आमच्या सगळ्यांचेच गणपती बाप्पा मातीने बनवलेले असतात, ते सुद्धा हाताने, म्हणूनच त्यांना खूप जपावं लागतं. आजीने बाप्पांचं स्वागत केलं आणि आमच्या गणपती बाप्पाचं घरी आगमन झालेलं आहे. सो परत आम्ही पुढच्या तयारीला लागलो. मी दुर्वा निवडल्या, बाप्पासाठी छान असं वस्त्र तयार केलं आणि बाप्पाच्या मागे प्रभावळ लावून आम्ही त्यांना मकरात बसवलं. मी आणि आजीने नैवेद्याची तयारी करायला घेतली आणि आज फायनली तो दिवस आलाय, उकडीचे मोदक खायचा दिवस. मग बाप्पांची पूजा झाली, त्यांना नैवेद्य दाखवला आणि आमची पंगत बसली. आमचं जेवण आटपलंय संध्याकाळी 5 वाजता आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं, मी वरच्या घरी जाऊन झोपले ते मी डायरेक्ट 11 वाजता उठले. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या घरच्या आरत्या मिस झाल्या, इवन माझ्या घरची आरती सुद्धा मी मिस केली आहे. असो, मी लगेच वाडीचा टी-शर्ट घातला आणि माझ्या बाप्पाला बाय करून पुढच्या घरात आरतीला गेले. रात्री 12 वाजता आमची वाडी अशी साऊंड करते. आरती म्हटली की मजा मस्ती आलीच. आणि ही जी तुम्हाला माणसं दिसतात ना, यू विल ऑलवेज फाइंड मी लाफिंग अराउंड डेम. दुःख, प्रॉब्लेम, स्ट्रेस काय असतो हे मी विसरूनच जाते त्यांच्यासोबत असताना. लास्टच्या घरी जाईपर्यंत इतकी झोप आलेली असते ना, तरी पण शेवटचं घर झाल्याशिवाय कोणीही घरी जात नाही. तुम्हाला कुठेही एनर्जी कमी झालेली दिसते का? तो आमच्या फर्स्ट डेची हॅपी एंडिंग झाली आहे रात्री 1:30 वाजता. सो बाय फॉर नाव.